नमस्कार मित्रांनो, एलाइट शेअर मार्केटमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजची जी निफ्टीची क्लोजिंग आहे ती 25,071 झालेली आहे. उद्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं? जर आपण ज्या मागच्या डिस्कस केलेल्या ज्या रेंज आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. 25,230च्या वरपर्यंत जोपर्यंत मार्केट सस्टेन होत नाही तोपर्यंत तुम्हाला अप्पर साईडला 25,500 ते 26,000ची जी काही येणारे टार्गेट आहे ते पाहायला मिळणं अशक्य आहे. त्याचबरोबर खालच्या साईडला मित्रांनो 24,800 आणि 24,500 ह्या दोन लेवल देखील खूप इम्पॉर्टंट्स आहेत. जोपर्यंत ह्या लेवल मार्केट ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पॅनिक होण्याचं काहीही प्रॉब्लेम नाही आहे. कारण की जागतिक लेवलला जर तुम्ही पाहिलं असेल तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण आहे. जरी काल डिस्कस केल्याप्रमाणे युद्ध हे थांबलं होतं, बट तुम्ही जर आज पाहिलं असेल 1:30च्या सुमारास मार्केटमध्ये सडनली फॉल आला. त्याचं कारण असं होतं की इराणनी अजून देखील युद्ध थांबलेलं नाही आहे. इराणनी इस्रायलवरती हल्ला केलेला आहे. ओके, तर त्यामुळे खूप पॅनिक होऊन जाऊ नका. मार्केट हे एक साईडवेज झोनमध्ये राहू शकतं. ओके, ह्या आपल्याला दिलेल्या रेंज आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. जोपर्यंत मार्केट 25,230च्या वर सस्टेन करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मूव्हमेंट तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि त्याचबरोबर खालच्या इम्पॉर्टंट लेवल्स आहेत त्या देखील तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, तर जर आपण ओव्हरऑल थ्रीच्या जर दृष्टिकोनानं जर पाहिलं तर इस्राईल आणि अमेरिका ह्या दोघांच्या मतानुसार युद्ध थांबलं होतं, बट इराण अजून देखील युद्धाच्या ह्याच्यावरती मनस्थितीमध्ये आहे. ओके, ते एक तुम्ही लक्ष तुमच्याकडे त्याच्याकडे कंटिन्यू असले द्या. मार्केट जे आहे आत्ता खूप ओलटाईल आहे, खूप अनसर्टन मार्केटमध्ये सर्टनिटी आहे. तर ट्रेड करा व्यवस्थित आणि फॉलो करा. थँक्यू.